नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेली योजना म्हणजे सिलाई मशीन योजना। सिलाई मशीन योजनेअंतर्गत जे आहे ते महिलांना 1,16,000 हे अनुदान मिळणार आहे। आणि काय आहे ती योजना आणि कसे त्याचे अर्ज भरायचा आहे, ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे, त्याची संपूर्ण माहिती आजच्या आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरत जाऊ नका। तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो। तर चला मग बघूया मित्रांनो, ही जी योजना आहे सिलाई मशीन योजनेअंतर्गत जे आता महिलांचे अर्ज भरले जात आहे, तर ही योजना आहे पीएम विश्वकर्मा योजना। पीएम विश्वकर्मा योजना ही काय आहे, या अगोदर देखील मी यावरती भरपूर व्हिडिओ बनवलेले आहे। त्या सर्व व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आज फक्त आपण या सिलाई मशीनच्या अर्जाच्या बाबतीत माहिती घेणार आहोत। तर यामध्ये जे आहे ते कोणत्याही कास्टचे असू द्या, सर्व कास्टच्या किंवा कोणतीही महिला यासाठी अर्जही करू शकतात। ऑनलाईन अर्ज याचे सुरू आहे। तर यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागतात, तर तुम्हाला आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचा पासबुक आणि राशन कार्ड हे तुम्हाला 3 डॉक्युमेंट्स हे महत्त्वाचे असतात। आणि तुमच्या आधारला मोबाईल नंबर हे लिंक असायला पाहिजे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा जे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डच्या जे मागच्या साईडला जो ॲड्रेस असतो, पत्ता असतो, त्या पत्त्यामध्ये जे आहे तर महिलेच्या पतीचे नाव असणे हे अति आवश्यक आहे। जर महिलेच्या पतीचे नाव त्या ॲड्रेसमध्ये नसेल तर तुम्ही अर्ज करू शकत नाही। त्यासाठी तुमच्या आधारच्या ॲड्रेसमध्ये जर तुमच्या पतीचे नाव नसेल तर लगेच आधार केंद्रावरती जा आणि तिथून ते आधार कार्ड अपडेट करून घ्या आणि नाव टाकून घ्या। तसेच तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे हे अतिशय महत्त्वाचं आहे। अशा प्रकारचे हे जे तुम्हाला अर्जासाठी आहे ते डॉक्युमेंट लागणार आहे। तर योजना काय आहे, तर अर्ज भरायचा आहे पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत सिलाई मशीनचा। त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या महिला हे अर्ज भरू शकतात। अर्ज भरल्यानंतर तुम्हाला जे आहे ते प्रमाणपत्र येणार। प्रमाणपत्र आल्यानंतर तुमचं 5 दिवसाचं ट्रेनिंग असणार। त्या 5 दिवसाच्या ट्रेनिंगचे तुम्हाला 6,000 रुपये मिळणार। नंतर तुम्हाला 10 दिवसाचं ॲडव्हान्स ट्रेनिंग असणार। त्या ॲडव्हान्स ट्रेनिंगचे तुम्हाला 11,000 रुपये मिळणार। अशा एकूण तुम्हाला 17,000 रुपये हे अनुदान मिळणार आहे, ज्यासाठी तुम्हाला त्याची कसली परतफेड करायची नाही। तर 1,00,000 रुपये जे असणार आहे ते कर्ज असणार आहे आणि त्या कर्जाची तुम्हाला 18 महिन्यामध्ये परतफेड करायची आहे। याला फक्त 5% व्याजदर असणार आहे। अशा प्रकारची सिलाई मशीनची योजना आहे जी अत्यंत चर्चेत आहे आणि सध्या महिला यासाठी अर्ज करत आहे। तर चला तर बघूया याचा अर्ज कसा करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। सर्वप्रथम pmvishwakarma.gov.in या वेबसाईटवरती यायचं। या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्यानंतर लॉग इन वरती क्लिक करायचं, जे कोपऱ्यामध्ये लॉग इन आहे, आणि CSC लॉग इन वरती क्लिक करून CSC रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल। नवीन पेज ओपन झाल्यानंतर आता इथे आपल्याला प्रथम रजिस्ट्रेशन करायचं आहे। या रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला विचारलं जाईल तुमचे वय 18 वर्षाच्या आत आहे का, तर इथे नो करायचा पहिला ऑप्शन। दुसरा ऑप्शन आहे तुम्ही मुद्रा लोन घेतलेला आहे का, तर त्याला देखील नो करायचं। दोन्ही ऑप्शन नो करून कंटिन्यू करायचं। कंटिन्यू केल्यानंतर आता इथे आपल्याला आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे। तर आधार व्हेरिफिकेशन करण्यासाठी पहिले तुमचा जो आधार लिंक मोबाईल नंबर आहे तो इथे टाकायचा। मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली आपला आधार नंबर टाकायचा। आधार नंबर टाकल्यानंतर खाली कॅप्चा टाकायचा आणि याला कंटिन्यू करायचा। यासाठी तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे तोच इथे टाकायचा। तो नंबरच टाकल्याशिवाय तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते होणार नाही। कॅप्चा टाकून कंटिन्यू केल्यानंतर जे आहे ते तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर लिंक आहे आधारला त्या मोबाईलवरती जे आहे ते तुम्हाला 6 अंकी एक OTP येईल। तो 6 अंकी OTP टाकायचा आणि आधार आपलं व्हेरिफिकेशन करायचा। OTP टाकून कंटिन्यू केल्यानंतर आता आधार व्हेरिफिकेशन करायचं। आधार व्हेरिफिकेशनसाठी जे आहे ते तुम्हाला तुमचा थंब देणे आवश्यक आहे। व्हेरीफाय बायोमेट्रिक खाली लिहिलेलं आहे, ऑलरेडी तुमचा आधार नंबर येऊन जाईल। व्हेरीफाय बायोमेट्रिक वरती क्लिक करायचं आणि आपला थंब द्यायचा आहे। थंब व्हेरीफाय झाल्यानंतर जे आहे ते जे नवीन पेज ओपन होईल, आपला थंब व्हेरीफाय झाल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल। नवीन पेज ओपन झाल्यानंतर त्यामध्ये जी आपली आधारची डिटेल आहे, आता हा नवीन पेज ओपन झालेला आहे, त्यामध्ये आपला नाव ऑटोमॅटिकली येऊन जाईल, पूर्ण नाव। त्यानंतर आपल्या आधारवरचा ॲड्रेस येऊन जाईल, आपली जन्मतारीख येऊन जाईल। सर्व माहिती आपल्याला भरायची आवश्यकता नाही। तुमचं नाव इथे टाकायची आवश्यकता नाही, ऑलरेडी तुमचं नाव येऊन जाईल। आता इथे बाकीची माहिती जी आहे ती खाली भरायची आहे। तुम्ही मॅरिड आहे की अनमॅरिड आहे ते टाकायचं आहे। त्यानंतर तुमचा जेंडर इथे ऑलरेडी येऊन जाईल।
नंतर तुमची कॅटेगरी टाकायची, कास्ट कॅटेगरी कोणती आहे, जनरल, SC ST OBC जे असेल ती तुमची इथे कॅटेगरी निवडायची. त्यानंतर तुम्ही हँडिकॅप आहात का, अपंग आहेत का, अपंग जर असाल तर अपंग येस करायचं आणि अपंगत्वाचा प्रकार निवडायचा, नसेल तर नो करायचं आणि पुढे जायचं. त्यानंतर इथे डू यू बिझनेस इन सेम स्टेट, म्हणजे तुम्ही याच राज्यामध्ये व्यवसाय करता का, तर इथे येस करायचं. त्यानंतर डू यू बिझनेस इन सेम डिस्ट्रिक्ट, तुम्ही याच जिल्ह्यामध्ये व्यवसाय करता का, तर येथे देखील येस करायचं आहे. इथे आता तुम्ही मायनॉरिटी मधून आहात का, जर तुम्ही मायनॉरिटी मधून असाल तर तिथे येस करायचं आणि आपली कास्ट कोणती आहे, सिख, मुस्लिम, जैन ती निवडायची. जर नसाल मायनॉरिटी मधून, OBC मधून असाल तर इथे नो करायचं. आणि आता खालची जी डिटेल आहे ती खाली यायचं, खालची डिटेल भरायची. आता कॉन्टॅक्ट डिटेल आपल्याला इथे भरायची आहे. कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये आपला जो मोबाईल नंबर जे आधारशी लिंक आहे तो ऑलरेडी येऊन जाईल. त्यानंतर खाली यायचं, खाली आल्यानंतर जे आहे ती आपली फॅमिली डिटेल इथे भरायची आहे. फॅमिली डिटेलमध्ये जे आहे ते तुम्हाला इथे तुमच्या राशनची माहिती भरायची आहे. काही लोकांचे ऑलरेडी इथे राशनची डिटेल दाखवते, जर ते काहींची दाखवत नसेल तर राशनचा 12 अंकी नंबर इथे टाकायचा आणि फेस डिटेल करायचं. जर का 12 अंकी नंबर टाकल्यानंतर देखील तुमची डिटेल येत नसेल तर इथे तुमची जी डिटेल आहे, राशनमध्ये किती नाव आहे ते सर्व नावं इथे ऍड करण्याचा ऑप्शन आहे. इथे ऍड रोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि जेवढी नावं आपल्या राशनमध्ये आहे तेवढी नावे एक एक करून त्यांचं नाव टाकायचं, त्यांचं जे तुमच्यासोबत काय नातं आहे ते टाकायचं आणि त्यांचा आधार नंबर किंवा तुमचा आधार नंबर टाकायचं आणि हे ऑटोमॅटिकली सेव्ह होत जातात. तर अशा प्रकारे जर तुमच्या राशनची डिटेल येत नसेल तरी देखील तुम्हाला अर्ज हे करता येतात. असं नाही की तुमचं राशनची डिटेल आलीच पाहिजे किंवा राशन ऑनलाईन पाहिजे नसेल तरी देखील तुम्ही हे अर्ज करू शकतात. अशा प्रकारे ही जी राशनमध्ये आपली जी डिटेल आहे, फॅमिली डिटेल, ती इथे जोडायची आणि इथं खाली यायचं. खाली आल्यानंतर आपलं जे ऍड्रेस डिटेल आहे, आधार ऍड्रेस, ते आता इथे आपल्याला टाकायचं आहे. ऍड्रेस डिटेलमध्ये जे तुमच्या आधारवरती ऍड्रेस आहे ते ऍड्रेस दाखवण्यात येईल. आता खाली तुम्हाला विचारण्यात येईल की तुमचा जो ऍड्रेस आहे आधारवरचा ते करंट ऍड्रेस तुमचा सेम आहे का, म्हणजे तुम्ही सध्या तिथेच राहता का. जर राहत असाल तर सेम ऍज अ आधार ऍड्रेस यावरती क्लिक करायचं. जर का तुम्ही एखाद्या दुसऱ्या ठिकाणी राहत असाल, ऍड्रेस दुसऱ्या ठिकाणचा असेल आधारवरचा आणि राहत दुसऱ्या ठिकाणी असेल तर दुसरा ऑप्शन घ्यायचा आधारचा आणि तुम्ही सध्या जिथे राहता तिथलची डिटेल टाकायची. आता तुम्ही नगर परिषद अंतर्गत राहता की ग्रामपंचायत अंतर्गत राहता, जर असं विचारलं जाईल. जर ग्रामपंचायत अंतर्गत राहत असाल तर इथे यस करायचा. त्यानंतर तुमचा जो तालुका आहे तो तालुका निवडायचा. त्यानंतर तालुका निवडल्यानंतर तुम्हाला तुमचं ग्रामपंचायत निवडण्याचा ऑप्शन येईल. तुमची ग्रामपंचायत कोणती आहे ती ग्रामपंचायत निवडायची. आणि आता इथे सर्वात महत्वाचा जे प्रोफेशनल ट्रेड, तुम्ही कशासाठी अर्ज भरता, तर आपण आता सध्या सिलाई मशीनसाठी महिलांसाठी अर्ज भरत आहोत. इथे बरेचसे ऑप्शन आहे. खाली यायचं, इथे लिहिलेलं आहे टेलर दर्जी, म्हणजेच जे आहे सिलाई मशीनसाठी तर टेलर दर्जीचा ऑप्शन निवडायचा. आणि इथे बिझनेस ऍड्रेस, तर बिझनेस ऍड्रेस तुमचा काय आहे, तुमचं दुकान कुठे आहे, तुम्ही टेलरचं काम कुठे करता. जर तुमच्या आधारवरच्या ऍड्रेसवरच तुमचं दुकान असेल तर सेम ऍज अ आधार ऍड्रेस हा ऑप्शन 1 नंबरचा निवडायचा. जर नसेल तर दुसरा ऑप्शन घ्यायचा आणि आपल्या दुकानचा ऍड्रेस टाकायचा. त्यानंतर सेव्ह करायचा आणि नेक्स्ट करायचं. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर आता आपल्याला इथे आपल्या बँकेची डिटेल भरायची आहे. इथे बँकेच्या डिटेलमध्ये सर्वप्रथम तुम्हाला जे आहे ते बरेचसे बँकेचे नाव आहे, तर तुम्ही वरी तुमच्या बँकेचं नाव टाकायचं, ते ऑटोमॅटिकली सर्च होऊन जाईल. बँकेचं नाव टाकल्यानंतर इथे त्यासमोर IFSC कोडचा ऑप्शन आहे. IFSC कोड टाकायचा आणि सर्च करायचा. IFSC कोड टाकून सर्च केल्यानंतर नेम ऑफ ब्रांच ऑटोमॅटिकली त्याच्यासमोर येऊन जाईल. त्यानंतर खाली यायचं. खाली आल्यानंतर जे आहे ते तुमचा अकाउंट नंबर जे आहे ते व्यवस्थित अकाउंट नंबर टाकून घ्यायचा. जे 2 अकाउंट नंबर आपल्याला 2दा टाकायचा आहे, पहिल्यांदा टाकायचा आणि नंतर परत कन्फर्म अकाउंट नंबर हा टाकायचा आहे. अशा प्रकारे व्यवस्थित जी आहे ती तुमची बँक डिटेल भरायची आहे. फक्त IFSC कोड टाकला तुम्ही की ऑटोमॅटिकली ब्रांच तुमची येऊन जाईल. खाली यायचं. खाली आल्यानंतर क्रेडिट सपोर्ट, म्हणजे तुम्हाला 1 लाख रुपये कर्ज हवा आहे का. जर तुम्हाला हवा असेल तर इथे येस करायचं, नसेल तर मे बी लेटरचा ऑप्शन आहे, म्हणजे मी नंतर घेणार, तो ऑप्शन ठेवायचा. जर तुम्हाला कर्ज हवा असेल तर इथे येस करायचं आणि खाली जे आहे ते 1 लाख रुपयाचं जे आहे ते तुम्हाला इथे रक्कम टाकायची आहे. 1 लाखाची रक्कम टाकल्यानंतर खालचे ऑप्शन तुम्हाला विचारण्यात येईल की तुम्हाला हे कशासाठी पाहिजेत, म्हणजे तुम्ही लोन कशासाठी घेत आहात. तर लोन यामध्ये तुम्हाला 2-3 ऑप्शन दिलेले आहे की तुमचा जे धंदा आहे ते उद्योग वाढवण्यासाठी किंवा नवीन मशिनरी घेण्यासाठी
किंवा उद्योगाला चालना देण्यासाठी असे 3 ऑप्शन तेथे आहे. तर त्यापैकी तुम्ही कोणताही निवडू शकता की तुम्हाला जे आहे ते मशिनरी घेण्यासाठी पाहिजे हे 1 लाखाचं कर्ज, तर तो ऑप्शन निवडायचा. बाकी तुम्ही जे खालचा आहे तुम्ही विचारण्यात येईल तुमच्यावर एखाद्या बँकेचं लोन वगैरे आहे का, तुम्हाला जर डिटेल टाकायची असेल तर टाकू शकता, नसेल टाकायची तर सोडून द्यायचं, ते कंपल्सरी नाही आहे. त्यानंतर खाली विचारण्यात येईल इथे डिजिटल तुमच्याकडे फोनपे वगैरे आहे का, असेल तर येस करायचं, नसेल तर नो ठेवलं तरी चालेल. आता जी माहिती भरलेली आहे त्याला सेव्ह करायचं आणि नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर आता स्किल ट्रेनिंग पेज यावरती येईल. तुम्हाला इथे माहिती दाखवण्यात येईल की तुम्हाला जे आहे ते तुम्हाला जे 5 दिवसाचं पहिले ट्रेनिंग होणार आहे आणि नंतर 15 दिवसाचा ॲडव्हान्स ट्रेनिंग होईल. त्या 5 दिवसाच्या ट्रेनिंगचे तुम्हाला 6,000 मिळतील आणि ॲडव्हान्स ट्रेनिंगचे तुम्हाला 11,000, अशा एकूण 17,000 रुपये ते तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला मार्केटिंग सपोर्ट देखील देण्यात येईल. याला आता सेव्ह करायचं आणि नेक्स्ट करायचं. आता आपला सर्व आपण डिटेल भरलेली आहे, आपली सर्व माहिती भरून झालेली आहे. आपण इथे बघू शकता वरी आपले 3 पेज आपण भरलेले आहे, ग्रीन झालेले आहे. आता शेवटच्या पेजवरती यायचं, इथं डिक्लेरेशन आहे, ते डिक्लेरेशन डिटेल करायची, सेव्ह करायची आणि सबमिट करायचं. आपण बघू शकता सबमिट केल्यानंतर आपलं ॲप्लिकेशन सबमिट झालेलं आहे, आपला MS नंबर आलेला आहे. याला डन करायचं. डन केल्यानंतर आपल्याला परत पहिल्या पेजवर नेण्यात येईल. पहिल्या पेजवर आल्यानंतर इथे आपलं नाव दाखवण्यात येईल, आपला MS नंबर दाखवण्यात येईल आणि आपण जो फॉर्म भरलेला आहे तो रजिस्ट्रेशन आपले 2 स्टेप कंप्लीट झालेले आहे आणि आपली PDF दाखवण्यात येईल. तर PDF फाईल ही डाउनलोड करून घ्यायची आहे. PDF फाईल डाउनलोड केल्यानंतर या PDF फाईलची जी आहे ती प्रिंट मारून घ्यायची आहे. प्रिंट काढून घ्यायची, जी 4 पानाची PDF फाईल आहे त्याची प्रिंट काढायची आहे. आणि तुम्ही जर ग्रामपंचायत अंतर्गत असाल तर तेथे जाऊन प्रिंट काढून हे त्यांना कळवायचं आहे की तुम्ही PM विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज हा भरलेला आहे. अर्जाची प्रिंट त्यांना दाखवायची आहे. त्यांची जे तुम्ही जर ग्रामपंचायत अंतर्गत असाल तर ग्रामपंचायतमध्ये द्यायचं, नगरपालिके अंतर्गत असाल तर नगरपालिकेच्या ऑपरेटरला किंवा ग्रामपंचायतच्या ऑपरेटरला ही माहिती द्यायची आहे. त्यांनी पुढे हे अप्रुव्हल केल्यानंतर तुमचा अर्ज बुलढाण्याला जाईल, बुलढाणा डिस्ट्रिक्ट लेवलला जाईल. डिस्ट्रिक्ट लेवलला गेल्यानंतर तिथून अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंगसाठी कॉल करण्यात येईल, कळवण्यात येईल की तुमचा ट्रेनिंग आहे. अशा प्रकारे मित्रांनो PM विश्वकर्मा योजना जी खूप चर्चेत होती त्याचा अर्ज कसा भरायचा आपण संपूर्ण माहिती घेतलेली आहे. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.